पुण्याची ती एक आल्हाददायक पण नेहमीप्रमाणे गडबडीची सकाळ होती. कोथरूडच्या जोशींच्या घरात सकाळची लगबग सुरू होती. खिडकीतून येणारी कोवळी उनं आणि स्वयंपाकघरातून येणारा फोडणीच्या पोह्यांचा खमंग वास याने घराचे वातावरण अगदी प्रसन्न झाले होते. हॉलमध्ये जुन्या पद्धतीच्या आराम खुर्चीत बसून माधवराव जोशी चेहऱ्यावर चष्मा लावून सकाळ वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होते. माधवराव जोशी, वय वर्ष 60, नुकतेच महाराष्ट्र राज्य वीज मंडळातून एक वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. 35 वर्षे सतत फाईल्स, अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स, दौऱ्यांची धावपळ आणि जबाबदाऱ्यांचे ओझे पेलल्यानंतर आता आयुष्यात अचानक आलेली ही निवृत्तीची शांतता त्यांना खायला उठत होती. माणसाला एकदा सतत कामं करण्याची सवय लागली की रिकामकडे बसणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटू लागते. त्यातच मुलीचे, मुग्धाचे लग्न ठरले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. पण स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवावे म्हणून माधवरावांनी एक अजब निर्णय घेतला होता. मित्रांनो, कधी कधी आईवडील आपल्या मुलांसाठी जे करतात त्यामागचं खरं कारण मुलांना वेळ आल्यावरच कळतं. तुमच्या मते मुलीच्या आयुष्यातील जोडीदार निवडताना बापाची नजर जास्त खरी ठरते का? कथा आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अहो, ऐकलत का? पोहे तयार आहेत या डायनिंग टेबलवर. सुमतीबाईंचा माधवरावांच्या पत्नीचा आवाज स्वयंपाकघरातून आला. माधवराव वर्तमानपत्र बाजूला ठेवून उठले आणि डायनिंग टेबलवर येऊन बसले. समोर त्यांची एकुलती एक लेक मुग्धा कॉलेजला जायच्या तयारीत होती. मुग्धा पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. अतिशय हुशार, समजूतदार आणि जोशी कुटुंबाचा प्राण. नुकताच तिचा साखरपुडा समीर नावाच्या एका मुलाशी ठरला होता. समीर हिंजवडीच्या एका मोठ्या IT कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता. गलेलठ्ठ पगार, परदेशवाऱ्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असा जावई मिळाल्यामुळे माधवराव आणि सुमतीबाई दोघेही खूप खुश होते. मुग्धा तर समीरच्या प्रेमात पूर्णपणे अखंड बुडालेली होती. बाबा, तुम्ही आज पुन्हा ड्युटीवर जाणार आहात? काय गरज आहे या वयात दुसऱ्यांच्या गाड्या चालवण्याची? समीरला किंवा त्यांच्या घरच्यांना समजलं तर काय वाटेल त्यांना? मुग्धाने काळजीच्या आणि थोड्या नाराजीचा सुरात विचारले. माधवरावांनी हसत हसत पोह्यांचा पहिला घास घेतला आणि ते म्हणाले, अगं मुग्धा, यात काय एवढं? मी काय कुणाची साधी टॅक्सी चालवत नाही. एका प्रीमियम ट्रॅव्हल्स कंपनी आहे. फक्त मर्सिडीज आणि BMW सारख्या गाड्या असतात त्यांच्याकडे. आणि मी फक्त मोठ्या कॉर्पोरेट साहेबांना एअरपोर्ट ते त्यांच्या ऑफिसपर्यंत सोडायचं काम करतो. घरात बसून मला तरी कुठे करमतंय. आणि ड्रायव्हिंगची मला पहिल्यापासूनच आवड आहे. वेळही छान जातो माझा. सुमतीबाईंनी वाफाळलेला चहाचा कप समोर ठेवत दुजोरा दिला. जाऊ दे ग मुग्धे, त्यांना सवयच आहे सतत काहीतरी कामत करायची. घरात बसून रोज माझ्याशी भांडण्यापेक्षा आणि मला सूचना देण्यापेक्षा हे उत्तम. सुमतीबाईंच्या या टोमण्यावर तिघेही मनमुराद हसले. नाश्ता आटोपून माधवराव आपल्या ड्युटीसाठी तयार झाले. नुकतेच माधवरावांच्या दाढेची एक मोठी सर्जरी झाली होती. डॉक्टरांनी त्यांना बाहेर पडताना संसर्ग टाळण्यासाठी सक्तीने चेहऱ्यावर मास्क घालण्यास सांगितले होते. त्यात पुण्याचे वाढते प्रदूषण, सर्वत्र सुरू झालेले मेट्रोचे काम आणि उडणारी धूळ या सर्वांपासून बचाव म्हणून माधवराव ड्युटीवर जाताना चेहऱ्यावर पांढरा N95 मास्क, डोळ्यांवर मोठा गॉगल आणि डोक्यावर ट्रॅव्हल कंपनीने दिलेली ड्रायव्हरची काळी कॅप असा पूर्ण वेश करत असत. या वेशात त्यांना त्यांचा सख्खा शेजारीही ओळखू शकला नसता. त्यांचा मूळ चेहरा पूर्णपणे झाकला गेलेला असायचा. नेहमीप्रमाणे माधवराव ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांना आज बालेवाडीच्या एका अत्यंत पॉश आणि आलिशान सोसायटीतून एका नवीन VIP क्लायंटला पिकअप करून हिंजवडीच्या IT पार्कमध्ये सोडण्याची ड्युटी मिळाली होती. माधवरावांनी काळ्या रंगाची चमचमीत मर्सिडीज बेन्झ गाडी बालेवाडीच्या त्या सोसायटीच्या भव्य पोर्चमध्ये उभी केली आणि ते क्लायंटची वाट पाहू लागले. काही वेळातच एक तरुण, अंगावर महागडा डिझायनर सूट घातलेला माणूस एका हातात लॅपटॉपची बॅग आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन गाडीकडे आला. तो फोनवर कुणाशी तरी अतिशय रागात इंग्रजीत बोलत होता. माधवरावांनी ड्रायव्हरच्या शिष्टाचाराप्रमाणे गाडीचा मागचा दरवाजा उघडला. तो तरुण गाडीत बसला आणि त्याने माधवरावांकडे ढुंकूनही न पाहता अत्यंत उद्धटपणे हातानेच गाडी सोडणं करण्याचा इशारा केला. माधवरावांनी ड्रायव्हिंग सीटवर बसून नेहमीच्या सवयीने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांच्या पायाखालची जमीन अक्षरल्यासारखी झाली. अंगावर अक्षरशः काटा आला. मागच्या सीटवर बसलेला तो तरुण दुसरा तिसरा कळून नसून त्यांची एकुलते एक लेक
त्यांच्या काळजाच्या तुकड्याचा भावी नवरा समीर होता. तोच समीर ज्याला पाहण्यासाठी, त्याच्या पाहुणचारासाठी दोषी कुटुंबाने घर डोक्यावर घेतले होते. तोच समीर ज्याच्याशी मुग्धाचे लग्न ठरले होते आणि जी त्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवत होती. माधवरावांचे दोन्ही हात स्टेअरिंगवर प्रचंड घट्ट झाले. AC चालू असूनही त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांनी एकदा स्वतःकडे आरशात पाहिले. काळा गॉगल, पांढरा मास्क आणि ड्रायव्हरची कॅप. सुदैवाने समीरचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो आपल्याच विश्वात फोनवर कोणाशी तरी मोठ्याने आणि अत्यंत मगरूरपणे बोलत होता. ड्रायव्हर, टर्न द AC अप. आर यू डिफ? हाऊ लॉंग शूड आय वेट हिअर? समीर फोनवर बाजूला होत अत्यंत तुसडेपणाने आणि तिरस्काराने ओरडला. ज्या जावयाला अहो जावं करून आदराने वागवले जाते तोच भावं जावई आता आपल्या सासऱ्याला, जरी तो ड्रायव्हरच्या वेशात असला तरी अशा अत्यंत अपमानास्पद भाषेत हाक मारत होता. माधवरावांना क्षणभर वाटले की आपण कोण आहोत हे सांगून टाकावे आणि या माणसाला याचा उद्धटपणा दाखवून द्यावा. पण समीरचा तो अवतार आणि त्याचा तो आवाज ऐकून ते एकदम गप्प राहिले. त्यांनी एकही शब्द न उच्चारता गुपचूप ACचा वेग वाढवला आणि गाडी हिंजवडीच्या दिशेने वळवली. त्यांची छाती धडधडत होती. त्या दिवसापासून पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये एक विचित्र खेळ सुरू झाला. माधवरावांचे ड्रायव्हिंग अत्यंत सुरक्षित, स्मूथ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अजिबात बडबड करत नसल्यामुळे समीरला हा ड्रायव्हर खूप आवडला. त्याने ड्रायव्हर कंपनीला सांगून त्या शांत ड्रायव्हरची रोजच्या पिकअप आणि ड्रॉपसाठी खास मागणी केली. नियतीने जणू या बापाला त्याच्या मुलीच्या भविष्यातील जोडीदाराचे खरे आणि भयानक रूप पाहण्याची एक अनोखी संधीच दिली होती. रोज सकाळी बालेवाडी ते हिंजवडी आणि संध्याकाळी हिंजवडी ते बालेवाडी या प्रवासात माधवराव अत्यंत शांतपणे गाडी चालवत असत आणि मागच्या सीटवर बसलेला समीर त्याच्या खऱ्या, मगरूळ आणि उद्धट रंगात वावरत असे. माधवरावांनी आपल्या आयुष्यात माणसांचे अनेक रंग पाहिले होते, पण समीरचे हे रूप पाहून ते थक्क झाले होते. आपल्या ऑफिसमधील ज्युनियर्सना शिव्या देणं, हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या लोकांशी अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलणे हे त्याचे गाडीत बसल्यावरचे रोजचेच काम झाले होते. तो फोनवर अत्यंत निर्ढावल्या पद्धतीने बोलत असे. पुढच्या सीटवर बसलेले माधवराव चेहऱ्यावरचा मास्क आणि गॉगलच्या आड एका बापाच्या काळजीने आणि संतापाने हे सर्व गुपचूप ऐकत असत. रोज समीरचे हे रूप पाहून त्यांच्या मनात भीतीचा एक मोठा गोळा तयार झाला होता. माझी साधी भोळी मुग्धा अशा मगरूळ माणसासोबत खरंच सुखी राहील का? हा प्रश्न रात्रंदिवस त्यांना अस्वस्थ करत होता. ते रोज घरी आल्यावर मुग्धाचा आनंदित चेहरा पाहत आणि त्यांना आतून प्रचंड अपराधी वाटू लागे. पण त्यांच्या पायाखालची जमीन खऱ्या अर्थाने तेव्हा सरकणार होती आणि बापाच्या काळजाचे पाणी पाणी तेव्हा होणार होते जेव्हा एका पावसाळी सकाळी गाडीत बसलेला समीर फोनवर स्वतःच्या भावी पत्नीबद्दल म्हणजेच मुग्धाबद्दल एका भयंकर कटाची चर्चा करणार होता. माधवरावांचा आणि समीरचा तो अनोळखी, मौन आणि गुदमरून टाकणारा प्रवास आता रोजचाच झाला होता. बालेवाडी ते हिंजवडी हा तसा काही तासांचाच रस्ता, पण माधवरावांना तो एखाद्या युगासारखा वाटू लागला होता. गाडी चालवताना माधवरावांचे डोळे रस्त्यावर असायचे, पण त्यांचे सगळे लक्ष गाडीच्या मागच्या सीटवरून येणाऱ्या आवाजावर असायचे. समीर गाडीत बसल्या क्षणापासून त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल सुरू व्हायचा आणि त्याचबरोबर सुरू व्हायचा त्याच्यातील खऱ्या मगरूर आणि हुकुमशहा माणसाचा खेळ. रोजच्या या प्रवासात माधवरावांनी समीरचे अनेक चेहरे पाहिले होते. कधी तो त्याच्या ऑफिसमधल्या ज्युनियर्सना फोनवरून अक्षरशः शिवीगाळ करत असे. तुझ्यासारखे फालतू इंजिनियर्स मी खिशात घेऊन फिरतो, आजच्या आज राजीनामा दे नाहीतर हाकलून देईन, अशी त्याची अरेरावाची भाषा असायची. तर कधी एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या मॅनेजरला टेबल बुकिंगवरून तो अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानित करत असे. माधवराव हे सगळं ऐकायचे आणि त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजायचे. हाच तो समीर जो आमच्या घरी आल्यावर अतिशय नम्रपणे खाली मान घालून बोलत होता, ज्याने पहिल्या भेटीत आणि लग्नाच्या बोलण्यात सगळ्यांशी किती आदराने संवाद साधला होता. माणसाचे 2 चेहरे इतके भयानक असू शकतात यावर माधवरावांचा विश्वासच बसत नव्हता. समीरचा तो उन्माद, लोकांना तुच्छ लेखण्याची त्याची वृत्ती आणि त्याचा अहंकार माधवरावांना पावलोपावली खटकत होता. पण संध्याकाळी घरी गेल्यावर मुग्धाच्या चेहऱ्यावरचा समीरबद्दलचा ओसंडून वाहणारा आनंद, तिचे त्याच्यावरचे असलेले आंधळे प्रेम आठवले की माधवराव हतबल व्हायचे. कदाचित कामाच्या ताणामुळे आणि मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे तसा चिडचिड करत असेल, अशी स्वतःचीच खोटी समजूत काढून ते गप्प राहायचे. एका बापाने लेकीच्या सुखासाठी
स्वतःच्या डोळ्यांवर ओढलेली ती एक आगतिक पट्टी होती. पण ही पट्टी एका भयंकर वास्तवाने कायमची फाडली जाणार होती. जुलै महिना सुरू झाला होता आणि पुण्यात पावसाने चांगलाच धूर धरला होता. ती अशीच एक काळीभोर पावसाळी सकाळ होती. आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती आणि पुण्यात धो-धो पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते आणि नेहमीप्रमाणे पुण्याच्या ट्रॅफिकची अक्षरशः चाळण झाली होती. माधवरावांची काळी मर्सडीज वाकड पुराच्या भयंकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकली होती. लालबेक राईड्सची एक लांबच लांब रांग पावसाच्या धुक्यातून अस्पष्ट दिसत होती. गाडीच्या काचेवर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांना बाजूला सारण्यासाठी वायपर खच 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 असा लयबद्ध आवाज करत अखंड फिरत होते. गाडीत एसीची थंड हवा होती, पण बाहेरच्या कुंद वातावरणामुळे आतमध्ये एक विचित्र शांतता आणि ताण जाणवत होता. तेवढ्यात समीरचा फोन वाजला. मागच्या सीटवर अत्यंत आरामात पाय ताणून बसलेल्या समीरने फोन उचलला. त्याचा कोणीतरी अत्यंत जवळचा मित्र असावा, कारण समीरचा आवाज एकदम रिलॅक्स आणि हसरा होता. नेहमीचीच कॉर्पोरेट अरेरावी बाजूला ठेवून तो त्याच्या अत्यंत वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत होता. माधवरावांचे कान नकळत वळले. अरे हो, लग्नाची तयारी जोरात चालू आहे, समीर हसत हसत म्हणाला. पण यार, ही मुग्धा कधी कधी खूपच डोकेदुखी करते. सारखे प्रश्न विचारत असते. हे असं का, ते तसं का. पलीकडून मित्राने काहीतरी विचारले. त्यावर समीरने असा एक मोठा कुत्सित आणि थट्टेखोर ठहाका मारला, जो ऐकून माधवरावांच्या छातीत धस्त झाले. समीर अत्यंत निर्लज्जपणे आणि आत्मविश्वासाने म्हणाला, अरे, एकदा का लग्न झालं ना की मुग्धा प्रश्न विचारणं कायमचं बंद करेल. मी तिला माझ्या मुठीत कसं ठेवायचं याचा पूर्ण प्लॅन ठरवलाय. आता ती तिच्या आईबापाच्या जवळ आहे ना, म्हणून जास्त उडते. ती कुटुंबापासून जेवढी लांब जाईल तेवढी माझ्यासाठी सोपं होईल. तिची सगळी इंडिपेंडन्स आणि मस्ती लग्नानंतर मी बरोबर उतरवेन. हे वाक्य कानावर पडताच माधवरावांच्या पायाखालची जमीन अक्षरशः दुभंगली. त्याच्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी आली. काळजाचा ठोका चुकला आणि श्वास कोंडल्यासारखा झाला. बापाच्या मायेने आणि भयंकर भीतीने त्यांच्या मनात एका क्षणात हजारो विचारांचे काहूर माजले. माझी फुलपाखरेसारखी स्वच्छंद उडणारी लेक, आणि हा माणूस तिचे पंख छाटायची भाषा करतोय, तिला कुटुंबापासून तोडण्याचा कट रचतोय. त्यांच्या अंगात संतापाची एक जोरदार सळसळती लाट उसळली. स्टीअरिंग व्हीलवर असलेल्या त्यांच्या हातांची मूठ इतकी घट्ट झाली की त्यांच्या हातांच्या शिरा तडतडून वर आल्या आणि बोटांची पेरे पांढरी पडली. डोळ्यांवर काळा गॉगल होता, पण त्या गॉगलच्या आत एका बापाच्या डोळ्यातून रागाच्या आणि हतबल्ल्याच्या ठिणग्या उडत होत्या. त्यांना वाटले आत्ताच्या आत्ता गाडीचा हँडब्रेक ओढावा, मागचा दरवाजा उघडून या माणसाची कॉलर पकडावी आणि त्याला रस्त्यावरच जा विचारावा. पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी आरशातून समीरकडे पाहिले. तो अत्यंत निर्विकारपणे आणि मगरूरपणे खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत मित्राशी गप्पा मारत होता. त्याला जाणीवही नव्हती की समोर बसलेला ड्रायव्हर हा ज्या मुलीला तो आपल्या मुठीत ठेवण्याची भाषा करत आहे तिचा जन्मदाता बाप आहे. कसा तरी तो प्रवास संपला. माधवरावांनी गाडी हिंजवडीच्या ऑफिसबाहेर उभी केली. समीर गाडीतून उतरला. त्याने छत्री उघडली आणि मागे एकदाही न पाहता ऑफिसच्या काचेच्या इमारतीत निघून गेला. माधवरावांनी गाडी इथून वळवली, पण आता गाडी चालवणे त्यांना असह्य होत होते. त्यांचे हात थरथर कापत होते. डोळ्यांतून नकळत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या, ज्या चेहऱ्यावरील पांढऱ्या मास्कमध्ये शोषल्या जात होत्या. पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता आणि माधवरावांच्या मनातील वादळ ते नुकतेच सुरू झाले होते. माझ्या मुग्धाचं काय होणार? तिचं आयुष्य अशा एका सैतानाच्या हाती मी कसं देऊ शकतो? तो तिच्यावर प्रेम करत नाही, तिला आपला गुलाम बनवू पाहतोय. हे सत्य त्यांना आतून पोखरत होते. दुपारच्या सुमारास माधवराव कसेबसे घरी पोहोचले. घरात नेहमीची शांतता होती. सुमतीबाई स्वयंपाकघरात काहीतरी करत होत्या. माधवरावांनी घरात पाऊल ठेवले. ड्युटीवरून आल्यावर ते नेहमी हसत मुखाने गप्पा मारायचे, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक काळजी आणि वेदना पसरली होती. त्यांनी डोक्यावरची ड्रायव्हरची काळी कॅप, डोळ्यांवरचा काळा चष्मा आणि चेहऱ्यावरचा मास्क एका झटक्यात काढून सोफ्यावर फेकला. भर पावसात बाहेरून येऊनही आणि एसी गाडीत असूनही त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. सुमतीबाईंनी बाहेर येऊन माधवरावांचा तो अवतार पाहिला आणि त्यांच्या हातातला रुमाल खालीच पडला. अहो अहो, काय झालं? असे का दिसताय तुम्ही? तब्येत तर ठीक आहे ना? सुमतीबाई घाबरत जवळ आल्या. माधवरावांचे ओठ थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात एक भयंकर सत्य साचले होते. आपल्या काळजाच्या तुकड्यावर
आपल्या मुग्धावर येऊ पाहणाऱ्या एका मोठ्या संकटाची चाहूल त्यांनी सुमतीबाईंना देण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सुमतीबाईंच्या डोळ्यात अत्यंत भेदकपणे आणि हताशपणे पाहिले आणि ते आपल्या लेकीच्या आयुष्यातील सर्वात भयंकर सत्य सांगण्यासाठी पुढे सरसावले. सुमती. माधवरावांचा आवाज कापत होता. त्यांनी सोफ्यावर जड पावलांनी अंग झोकून दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम आणि उडालेला रंग पाहून सुमतीबाईंनी घाईघाईने पाण्याचा ग्लास आणून दिला. पाणी पितानाही माधवरावांचे हात थरथरत होते. थोडं सावरल्यावर त्यांनी गाडीत घडलेला तो संपूर्ण प्रसंग, समीरचे फोनवर बोलतानाचे ते भयंकर शब्द सुमतीबाईंना तसेच्या तसे सांगितले. हे ऐकून सुमतीबाईंच्या पायाखालची वाळूच सरकली. त्या मटकन खाली बसल्या. असं कसं होऊ शकतं? अहो, तो मुलगा तर किती गोड बोलतो आपल्याशी. तो आपली मुग्धा. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. पण आईचे मन सहसा वाईट गोष्टींवर लवकर विश्वास ठेवत नाही. स्वतःला सावरत सुमतीबाई म्हणाल्या, अहो, कदाचित तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आजकालची मुलं मस्करीत किंवा मित्रांसमोर बढ्या मारताना काहीही बोलतात. आपण थेट मुग्धाला सांगायला नकोय. ती लग्नाच्या तयारीत किती खुश आहे. तिच्या आनंदावर विरझण पडेल. आपण आधी पक्की खात्री करू, काही ठोस पुरावे गोळा करू, मगच काय तो निर्णय घेऊ. माधवरावांना सुमतीबाईंचे म्हणणे पटले. उतावळीपणा करून लेकीचे घर मोडण्यापेक्षा वास्तवाची पूर्ण शहानिशा करणं गरजेचे होते. त्यांनी ठरवले की आता समीरच्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक हालचालीवर ते गिधाडासारखी नजर ठेवतील. पुढचे काही दिवस माधवरावांचा गाडीतला प्रवास एका भयानक अग्निपरीक्षेसारखा होता. समीर गाडीत बसल्यापासून ते काउंट टवकारून त्यांचे संभाषण ऐकत असत आणि जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतसा समीरचा एक भयानक, अत्यंत थंड डोक्याने रचलेला कट माधवरावांसमोर उलगडत होता. एक दिवस समीर त्याच्या बॉसशी फोनवर बोलत होता. त्याचा आवाज अत्यंत आत्मविश्वासू आणि निर्ढावलेला होता. येस सर, लंडन ट्रान्सफर इज कन्फर्म फ्रॉम माय साईड. मी पुढच्या महिन्यात लगेच जॉईन करेन. लग्नानंतर 15 दिवसातच आपण लंडनला शिफ्ट होऊ. नाही सर, मुग्धाला मी अजून काहीच आयडिया दिली नाही आहे. आय विल ड्रॉप इट ॲज अ सरप्राईज आफ्टर द वेडिंग. एकदा तिथे गेलो की तिला ॲडजस्ट करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसेल. आणि तसंही मी तिला तिची इथली कॉलेजची नोकरी सोडायला लावणारच आहे. लंडनमध्ये तिला काम करायची काय गरज आहे? मी कमवतोय ना भरपूर. आय विल हँडल एव्हरीथिंग. हे ऐकून माधवरावांची छाती धस्स झाले. मुग्धाला तिची प्राध्यापिकेची नोकरी किती प्रिय आहे हे त्यांना माहिती होते. तिने त्या नोकरीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली होती. PhDसाठी ती किती राबत होती हे त्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. आणि हा माणूस एका क्षणात तिची नोकरी, तिचे करिअर मातीमोल ठरवत होता. तिला न सांगता थेट लंडनला नेऊन तिला कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून आणि तिच्या स्वतःच्या ओळखीपासून तोडण्याचा त्याचा प्लॅन होता. पण हा धक्का पुरेसा नव्हता. कारण 2 दिवसांनी समीरचे त्याच्या वकिलाशी झालेले संभाषण माधवरावांच्या कानावर पडले, ज्याने माधवरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हॅलो वकील साहेब, ते डॉक्युमेंट्स रेडी आहेत ना? समीर अत्यंत थंडपणे बोलत होता. हो, मला सगळे आर्थिक व्यवहार, फायनान्शियल कंट्रोल माझ्याकडेच ठेवायचं आहे. लग्नानंतर ती माझ्यावरच डिपेंड राहणार आहे. त्यामुळे जॉईंट अकाउंटमध्ये मुख्य अधिकार आणि सर्व प्रॉपर्टीचे राईट्स माझेच असतील, हे कन्फर्म करा. आणि हो, ती काही इथल्यासारखी इंडिपेंडंट वुमन म्हणून राहणार नाही आहे लंडनमध्ये. आय डोंट वॉन्ट दॅट नॉनसेन्स. मला माझ्या मर्जीने चालणारी बायको हवी, माझ्याशी आर्ग्युमेंट करणारी प्रोफेसर नाही. तुम्ही ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स रेडी ठेवा. मी लग्नाआधी तिच्याकडून गोड बोलून सह्या घेऊन टाकेन. समीरचे ते क्रूर आणि एका हुकुमशहासारखे शब्द माधवरावांच्या कानात वितळलेल्या शिशासारखे ओतले जात होते. त्यांच्या अंगाचा तिळपापड होत होता. मुलीला वाचवण्याची एक तडफड, एक आगतिकता त्यांच्या संपूर्ण शरीरात सळसळत होती. स्टीअरिंग व्हील घट्ट पकडलेले त्यांचे हात रागाने पांढरे पडले होते. डोळ्यातील पाणी आणि संताप काळ्या चष्म्याच्या आड लपवणे आता कठीण जात होते. त्यांना वाटत होतं आता हँडब्रेक ओढावा, गाडी थांबवावी आणि या माणसाला गाडीतून ओढून रस्त्यावर बेदम मारावं. पण ते हतबल होते. एका बापाची ही अगतिकता जगातली सर्वात मोठी शिक्षा असते. त्यांना पुरावे हवे होते, ठोस पुरावे, जे मुग्धाचे प्रेमाने आंधळे झालेले डोळे उघडू शकतील. संध्याकाळी माधवराव ड्युटी संपवून घरी पोहोचले तेव्हा घरातले चित्र अगदी विरुद्ध होते. मुग्धा अतिशय आनंदाने, उत्साहाने उड्या मारत होती. तिच्या हातात लग्नाच्या खरेदीच्या अनेक पिशव्या होत्या. बाबा, आई, बघा मी काय आणलंय. तिने डोळ्यात स्वप्ने साठवत एका पिशवीतून एक सुंदर पैठणी आणि समीरसाठी मॅचिंग कुर्ता काढला. समीरने स्वतः माझ्यासाठी
ही पैठणी पसंत केली. किती काळजी घेतो ना तो माझी. आणि बाबा तो म्हणत होता, लग्नानंतर आपण दर रविवारी तुमच्याकडे जेवायला येत जाऊ, म्हणजे मला तुमची अजिबात आठवण येणार नाही. मुग्धाचे ते निरागस बोलणे, तिच्या चेहऱ्यावरील तो ओसंडून वाहणारा आनंद आणि डोळ्यातील ती लग्नाची स्वर्गीय स्वप्ने माधवरावांना आतून अक्षरशः खात होती. एका बाजूला मुलीचे असे स्वप्नाळू हसरे जग आणि दुसऱ्या बाजूला समीरने रचलेला लंडनचा अंधारमय गुलामीचा कट. माधवरावांचा गळा दाटून आला. आपल्या कोवळ्या निष्पाप फुलपाखराला आपण हे कसं सांगायचं की ज्याला ते सोन्याचा पिंजरा समजत आहे तो पिंजरा लोखंडाचा आहे आणि त्यात तिचे पंख कायमचे छाटले जाणार आहेत. ती तिच्या लग्नाच्या साड्या दाखवत होती आणि माधवरावांना डोळ्यांसमोर समीरने वकिलाकडून बनवून घेतलेले ते पॉवर ऑफ अटर्नीचे फास वाटणारे कागद दिसत होते. त्यांनी कसेबसे अश्रू लपवले आणि चेहऱ्यावर एक खोटा कोरडा हसू आणून थरथरत्या हाताने मुग्धाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, खूप छान आहे बाळ, खूप सुंदर रंग आहे. पण आतून ते तुटून पडले होते. मुग्धाच्या आनंदी बडबडीत त्यांना समीरचे ते क्रूर शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. एकदा तिथे गेलो की तिला ॲडजस्ट करण्याशिवाय पर्याय नसेल. त्या रात्री माधवरावांना अजिबात झोप लागली नाही. ते अंथरुणावर पडून अंधारात शेताकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात आता कोणतीही शंका उरली नव्हती. आता त्यांना पक्की खात्री झाली होती की हा माणूस मुग्धावर अजिबात प्रेम करत नाही. प्रेमात स्वातंत्र्य असते, आदर असतो, जोडीदाराच्या स्वप्नांची कदर असते. पण समीरच्या मनात यापैकी काहीच नव्हते. समीरला एक सहचारिणी नको होती, तर त्याला त्याच्या मर्जीनुसार चालणारी, त्याच्या हुकुमावर नाचणारी एक बाहुली हवी होती. तो मुग्धावर प्रेम करत नव्हता. तो तिला फक्त आणि फक्त कंट्रोल करू पाहत होता आणि एका बापाचा जीव असेपर्यंत तो हे कधीच होऊ देणार नव्हता. आता वेळ आली होती मुग्धाला हे कटू सत्य सांगण्याची. मग त्यासाठी तिला किती दुःख झाले तरी चालेल. रविवारची संध्याकाळ होती. बाहेर पावसाची हलकी भुरभुर चालू होती आणि पुण्याच्या हवेत एक छानसा गारवा पसरला होता. पण कोथरूडच्या जोशींच्या घरात मात्र एक विचित्र तणावाची शांतता होती. मुग्धा हॉलमध्ये बसून तिच्या लॅपटॉपवर कॉलेजच्या काही नोट्स तयार करत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचेच ते हसरे स्वप्नावळ भाव होते. माधवराव 2 कप चहा घेऊन तिथे आले. त्यांनी 1 कप मुग्धाच्या समोर ठेवला आणि ते तिच्या बाजूला सोफ्यावर बसले. आज त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुग्धाशी बोलायचे होते. आपल्या लेकीला त्या अंधारा खड्ड्यात पडण्यापासून वाचवायचे होते. मुग्धा, थोडा वेळ आहे का ग बाळा? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माधवरावांनी अत्यंत शांतपणे पण एका जड आवाजात सुरुवात केली. मुग्धाने लॅपटॉपची स्क्रीन बंद केली आणि ती हसून म्हणाली, बोला ना बाबा, काय झालं? एवढे सिरियस का दिसताय तुम्ही? साखरपुड्याच्या बजेटचं टेन्शन आलंय का? नाही ग बाळा, बजेटचा प्रश्न नाही आहे, प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. माधवराव अडखळत बोलले. त्याने मुग्धाच्या डोळ्यात पाहिले आणि विचारले, मुग्धा, तू समीरला खरंच पूर्णपणे ओळखतेस का ग? म्हणजे लग्नानंतर त्याने अचानक काही मोठे निर्णय घेतले जे तुला मान्य नसतील, किंवा समजा त्याने तुला तुझी नोकरी सोडायला लावली, तर तू काय करशील? हे ऐकताच मुग्धाच्या चेहऱ्यावरचे हसू एकदम गायब झाले. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. बाबा, हे तुम्ही अचानक काय विचारताय? आणि समीर मला माझी नोकरी सोडायला का सांगेल? तो स्वतः खूप प्रॅक्टिकल आणि ओपन माइंडेड आहे. तो माझ्या करिअरचा खूप आदर करतो. माधवरावांचा जीव कासावीस होत होता. अगं पण कधीकधी माणसाचे 2 चेहरे असतात बाळा. बाहेरून खूप गोड बोलणारी माणसं आतून खूप आत्मकेंद्रित असू शकतात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, तो तुला काहीही न सांगता परस्पर निर्णय घेत असेल, तुझ्या स्वातंत्र्यावर गदा आणत असेल, तर तू खुश राहू शकशील का त्याच्यासोबत? मुग्धाचा संयम आता सुटला. ती रागाने उभी राहिली. बाबा प्लीज, तुम्हाला नेहमी माझ्या आनंदात खोट का दिसते? मला वाटलं होतं तुम्ही माझ्यासाठी खुश असाल, पण नाही. तुम्हाला समीरमध्ये फक्त दोष दिसायचे आहेत. समीर खूप चांगला आहे. त्याने कधीही माझ्यावर कोणतीही बंधनं लादली नाहीत. तुम्ही त्याला ओळखतच नाही आहात आणि नुसता संशय घेताय. मुग्धा बाळा, माझा ऐक, मी बाप आहे तुझा. माधवरावांचा आवाज आता कापत होता. डोळ्यात पाणी जमा झाले होते. लेकीला गमावण्याची भीती आणि तिला सत्याची जाणीव करून देण्याची त्यांची तडफड त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवत होती. मी दुनिया पाहिली आहे. तो माणूस तुझ्यावर प्रेम करत नाही. तो फक्त तुला कंट्रोल करू पाहतोय. तो तुझ्यापासून काहीतरी लपवतोय. बस करा बाबा. मुग्धाचा आवाज चढला होता.
तिच्या डोळ्यातूनही रागाचे आणि दुःखाचे अश्रू वाहू लागले. तुम्ही माझ्या निर्णयाचा कधीच आदर करू शकत नाही. समीर माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि मी हे लग्न करणार आहे. तुम्ही मला असा मानसिक त्रास देऊ नका. ती रडतच तिथून रागाने निघून गेली आणि तिने स्वतःच्या बेडरूमचा दरवाजा जोरात लावून घेतला. माधवराव तिथेच सोफ्यावर हताश होऊन बसले होते. डोक्याला हात लावून ते रडू लागले. एका बापाची ही किती मोठी शोकांतिका होती. ज्या मुलीला त्याने तळहाताच्या फोडासारखे जपले ती आज एका चुकीच्या माणसाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की बापाच्या मायेचा स्पर्शही तिला संशय वाटत होता. माधवरावांना आता एक गोष्ट पक्की समजली होती. नुसत्या शब्दांनी मुग्धा ऐकणार नाही. समीरने तिच्या मनावर अशी काही भुरळ घातली आहे की तिला वास्तवाच्या जमिनीवर आणण्यासाठी फक्त आणि फक्त ठोस पुरावेच द्यावे लागतील. असे पुरावे जे नाकारण्याची हिंमत ना समीरमध्ये असेल ना मुग्धाच्या प्रेमात. सोमवारची सकाळ. माधवराव पुन्हा एकदा तोच पांढरा मास्क, काळा चष्मा आणि ड्रायव्हरची कॅप घालून मर्सिडीजच्या स्टेअरिंगवर बसले होते. पण आजचा ड्रायव्हर एक हतबल बाप नव्हता, तर एका गुप्तहेरासारखा सावध आणि चपळ माणूस होता. माधवरावांनी आपल्या शर्टाच्या आतल्या खिशात एक छोटी डायरी आणि पेन ठेवले होते. समीर गाडीत बसला. गाडी सुरू झाली. नेहमीप्रमाणे समीरचा फोन खणाणला. माधवरावांचे कान रडासारखे टवकारले गेले. हॅलो, येस, ट्रॅव्हल एजंट? हां, मी समीर बोलतोय. माझं आणि मिसेस मुग्धा समीर यांचं लंडनचं वन वे तिकीट फायनल करा. समीर बोलत होता. पुढच्या ट्रॅफिक सिग्नलला गाडी थांबली. माधवरावांनी पटकन एका हाताने खिशातली डायरी काढली. स्टेरिंगच्या खाली लपवून त्यांनी पेन काढले. येस, फ्लाईट ब्रिटिश एअरवेज BA 119, डेट 27 ऑगस्ट, राईट. माधवरावांचे हात थरथरत होते, पण त्याने चपळाईने डायरीत तारीख आणि फ्लाईट नंबर लिहून काढला. 27 ऑगस्ट म्हणजे लग्नानंतर बरोबर 15 दिवसांनी. माधवरावांच्या छातीत धडधड वाढली. थोड्या वेळाने समीरचा दुसरा फोन. अरे HR, मी माझ्या लंडन ऑफिसचा ॲक्सेप्टन्स मेल फॉरवर्ड केला आहे, तो कन्फर्म कर. आणि हो, माझा इथला लीज ॲग्रीमेंट रद्द करून टाक. माधवरावांनी लगेच गाडीचा थोडा वेग कमी केला आणि डोळ्यांच्या खोपऱ्यातून समीरकडे पाहत डायरी दुसरी नोंद केली. लंडन ऑफिस कन्फर्मेशन मेल, लीज कॅन्सल. एका निवृत्त सरळमार्गी बापाला आपल्याच लेकीच्या आयुष्यात असा गुप्तहेर बनावे लागत होते. गाडी चालवताना आरशातून नजर ठेवून प्रत्येक फोन कॉल्स, ईमेलचे संदर्भ, वकिलांची नावे हे सर्व गुपचूप लिहून काढताना माधवरावांचा जीव तिळतिळ तुटत होता. कधीकाळी ऑफिसमध्ये मोठ्या दिमाखात सह्या करणाऱ्या त्यांचे हात आज एका डायरीत आपल्या मुलीच्या उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या आयुष्याचे पुरावे गोळा करत होते. मंगळवारचा दिवस उजाडला. उद्याच मुग्धा आणि समीरचा साखरपुडा होता. कोथरूडच्या एका अत्यंत भव्य आणि आलिशान लॉनवर सर्व तयारी पूर्ण झाली होती. माधवराव समीरला घेऊन ऑफिसला निघाले होते. त्यांच्या डायरीत आता भरपूर पुरावे जमा झाले होते, पण या पुराव्यांचा वापर कसा आणि कुठे करायचा हे त्यांना सुचत नव्हते. तेवढ्यात गाडीत समीरचा फोन वाजला. तो त्याच्या PR एजन्सीच्या मित्राशी बोलत होता. हा राहुल, उद्या संध्याकाळी एंगेजमेंटमध्ये सगळं परफेक्ट असलं पाहिजे. तो माईक आणि साऊंड सिस्टीम चेक कर. रिंग सेरेमनीच्या बरोबर आधी मी माईक घेईन. समीर अत्यंत मगरूरपणे हसत म्हणाला. आणि तिथेच 500 पाहुण्यांसमोर मी लंडनच्या या सरप्राईजची घोषणा करेन. मुग्धाला धक्का बसेल, पण एवढ्या मोठ्या गर्दीसमोर ती मला नाही म्हणूच शकणार नाही. इमोशनल प्रेशर यू नो. मग तिथेच ती गुपचूप हो म्हणेल आणि माझा रस्ता मोकळा. हे ऐकताच माधवरावांच्या अंगावर काटा उभा राहिला. समीरचा हा डाव किती भयानक होता. तो मुग्धाला सर्वांसमोर भावनिक कोंडीत पकडून तिला कायमचे आपल्या जाळ्यात अडकवणार होता. माधवरावांनी गाडीचे स्टेअरिंग कचकचून पकडले. काळ्या गॉगलच्या आड त्यांच्या डोळ्यात आता हतबलता नव्हती, तर एका बापाचा भयंकर संताप आणि निर्धार होता. उद्या कोथरूडच्या लॉनवर तुझा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही समीर. माधवराव मनातल्या मनात गरजले. उद्या तुझा साखरपुडा नाही, तर तुझ्या खोटेपणाचा पंचनामा होईल. उद्याच्या शाही साखरपुड्याच्या दिवशी एक भयंकर वादळ येणार होते, याची कुणालाच कल्पना नव्हती. कोथरूडच्या म्हात्रे पुलाजवळील ते एक अतिशय आलिशान आणि विस्तीर्ण लॉन होते. आज मुग्धा आणि समीरच्या शाही साखरपुड्याचा दिवस. सकाळपासूनच तिथे एकच लगबग आणि उत्साह ओसंडून वाहत होता. लॉनच्या प्रवेशद्वारावरच झेंडूंच्या, केशरी पिवळ्या फुलांच्या आणि आंब्यांच्या पानांच्या भव्य कमानी उभारल्या होत्या.
यातून येणारा फुलांचा आणि ओल्या मातीचा मंद सुवास वातावरणात एक वेगळा जिवंतपणा भरत होता. एका बाजूला एका खास सजवलेल्या मंचावर पुण्यातील प्रसिद्ध सनई चौघड्याचे वादक बसले होते. त्यांच्या वाद्यातून निघणारे मंगलाष्टक आणि सुरेल स्वर संपूर्ण लॉनवर घुमत होते, ज्यामुळे प्रत्येकाच्या अंगावर एक प्रसन्न शहारा येत होता. पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. महिलांनी नेसलेल्या एकापेक्षा एक सुंदर पैठण्या, नऊवारी साड्या, नाकातल्या मोत्यांच्या नथा आणि गळ्यातली ठुशी, चिंचपेटी, कोल्हापुरी साज उन्हात चमकत होते. तर पुरुषांच्या अंगावर रुबाबदार झब्बे कुर्ते आणि डोक्यावर मानाचे फेटे दिसत होते. लहान मुले इकडे तिकडे बागडत होती. हे सर्व दृश्य अस्सल महाराष्ट्रीयन परंपरेचा एक जिवंत आणि भव्य सोहळाच वाटत होता. स्टेजवरील एका खास सजवलेल्या राजेशाही सोफ्यावर मुग्धा बसली होती. आज ती खरोखरच एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. अंगावर हिरव्या रंगाची लाल काठाची अस्सल येवला पैठणी, केसांचा सुंदर अंबाडा आणि त्यावर मोगऱ्याचा घसघशीत गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि चेहऱ्यावर एक स्वर्गीय आनंद. ती खऱ्या अर्थाने स्वप्नांच्या जगात वावरत होती. तिच्या मैत्रिणी आणि चुलत मामे बहिणी तिला गरडा घालून बसल्या होत्या आणि ती अत्यंत लाजत पण हसत मुखाने सगळ्यांशी बोलत होती. तिच्या डोळ्यात भविष्यातील सुखी संसाराची स्वप्ने स्पष्ट दिसत होती. लॉनच्या प्रवेशद्वारापाशी माधवराव आणि सुमतीबाई हात जोडून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे हसत मुखाने स्वागत करत होते. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर लेकीच्या आनंदाचे तेज होते. त्या सगळ्यांशी आनंदाने गप्पा मारत होत्या. पण माधवरावांची अवस्था एखाद्या दगदगत्या ज्वालामुखीवर बसल्यासारखी झाली होती. अंगावर जरी रेशमी कुर्ता आणि डोक्यावर मानाचा फेटा असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक तणाव आणि अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. त्यांचा जीव आतल्या आत गुदमरत होता. छातीत दळदळ वाढली होती. त्यांच्या कोटाच्या आतल्या खिशात ती काळ्या रंगाची डायरी, फ्लाईट नंबरच्या नोंदी आणि समीरच्या फोनवरून ऐकलेल्या महत्त्वाच्या संभाषणाचे मुद्दे लिहिलेले कागद होते. तो खिसा त्यांना एखाद्या जड पाषाणासारखा वाटत होता. माझ्या लेकीचा हा आनंद, तिचं हे निष्पाप हसू, हे सगळं काही क्षणात मी स्वतःच्या हाताने पुसून टाकणार आहे, या विचारानेच माधवरावांचे डोळे पाणावत होते. एका बापासाठी यापेक्षा मोठी शिक्षा कोणती असू शकते? ज्या लेकीला त्याने कधी साधं रडताना पाहिलं नाही, तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाच्या दिवशी तिला सगळ्यांसमोर रडवण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. जखम साफ करताना वेदना होतातच, पण ती लपवून ठेवली तर जखम अजून खोल जाते. मुग्धाच्या आयुष्यात समीर नावाचं संकट खोलवर रुजण्याआधीच ते थांबवणं गरजेचं होतं. सत्य लपवून लेकीला तात्पुरता आनंद देण्यापेक्षा सत्य सांगून तिला आयुष्यभराच्या नरकातून वाचवणे एका बापाला जास्त महत्त्वाचे वाटत होते. माधवरावांची नजर गर्दीतून समीरला शोधत होती. समीर त्याच्या ऑफिसच्या मित्रांच्या आणि बॉसच्या घोळक्यात उभा होता. अंगावर लाखो रुपयांचा डिझायनर ब्लॅक सूट, हातात महागडं रोलेक्सचे घड्याळ आणि चेहऱ्यावर तोच मगरूर खोटा अहंकार. तो पाहुण्यांमध्ये मोठ्या ऐटीत मिरवत होता. कोणातरी खोटं हसून भेटत होता, तर वेटरकडे किंवा केटरिंगच्या माणसांकडे तिरस्काराने पाहत होता. माधवराव हे सर्व शांतपणे पाहत होते. त्यांना आठवत होते गाडीत बसल्यावर या समीरच्या तोंडातून निघणारे ते विषारी शब्द, त्याची ती निर्ढावलेली भाषा. आज हा माणूस इथे मुग्धाचा आणि आमच्या कुटुंबाचा मालक असल्यासारखा वावरतोय. त्याला वाटतंय की त्याचा तो घाणेरडा डाव यशस्वी झालाय. पण समीर, तुला कल्पनाही नाहीये की ज्या बापाला तू अडाणी आणि म्हातारा समजतोयस, तो बाप आज तुझा हा खोटा बुरखा सगळ्यांसमोर टराटरा फाडणार आहे. माधवराव मनातल्या मनात निर्धार पक्का करत होते. त्याने आपला जबडा घट्ट आवळला. हळूहळू सूर्य मावळू लागला आणि लॉनवरच्या रंगबेरंगी दिव्यांची रोषणाई उजळून निघाली. वातावरणातील उत्साह शिगेला पोहोचला. सनई चौघड्याचा आवाज थांबला आणि अनाउन्सरने माईकवरून घोषणा केली, आता थोड्याच वेळात समीर आणि मुग्धा यांचा साखरपुडा आणि रिंग सेरेमनी संपन्न होईल. सर्व पाहुण्यांनी कृपया मंचाजवळ जमावे. ही घोषणा ऐकताच माधवरावांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांच्या हातापायांना एक सूक्ष्म कंप सुटला. त्यांनी सुमतीबाईंकडे पाहिले, ज्या अत्यंत उत्साहाने मंचाकडे जात होत्या. माधवरावांनी कोटाच्या खिशाला इदा घट्ट धरली, एक मोठा श्वास घेतला आणि ते जड पावलांनी मंचाच्या दिशेने जाऊ लागले. मंचावर समीर आणि मुग्धा एकमेकांसमोर उभे होते. मुग्धाच्या हातात समीरच्या बोटात घालायची हिऱ्याची अंगठी होती. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. फोटोग्राफरचे कॅमेरे झळकत होते. वातावरण एकदम रोमॅन्टिक आणि भावूक झाले होते.
तेवढ्यात समीरने अचानक अनौसाच्या हातातून माईक स्वतःकडे घेतला. त्याने आवाजातील एक खोटा गोडवा आणि नाटकीपणा आणत मंचावरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हॅलो एव्हरीवन, प्लीज एक मिनिट. समीरचा आवाज साऊंड सिस्टीमवरून संपूर्ण लॉनवर घुमला. सर्वत्र अचानक शांतता पसरली. पाहुणे आपापसातील बोलणे थांबवून मंचाकडे पाहू लागले. मुग्धाही आश्चर्यचकित होऊन पण एका गोड अपेक्षेने समीरकडे पाहू लागली. समीरने मुग्धाकडे पाहून एक कुत्सित विजयी हसू चेहऱ्यावर आणले आणि तो माईकवर म्हणाला, रिंग सेरेमनी सुरू करण्याआधी मला मुग्धाला आणि तुम्हा सर्वांना एक खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. एक अशी गुड न्यूज जी मुग्धाचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. समीरने आपले हे तथाकथित सरप्राईज जाहीर करण्यासाठी श्वास आत घेतला आणि नेमक्या त्या क्षणी खाली मंचासमोर उभ्या असलेल्या माधवरावांनी खिशातला हात बाहेर काढला. वादळ येण्यापूर्वीची ती सर्वात भयंकर शांतता होती. समीरच्या चेहऱ्यावर एक अत्यंत आकर्षक, आत्मविश्वासू आणि विजयी हास्य होते. त्याने माईक हातात घट्ट पकडला आणि अतिशय मधाळ नाटकी आवाजात बोलायला सुरुवात केली. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. मुग्धासारखी गुणी, हुशार आणि सुंदर मुलगी माझी जीवनसाथी बनत आहे हे माझं भाग्यच आहे. पण लग्नानंतर मुग्धाने पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये आणि रोजच्या कामात खस्ता खाव्यात हे मला अजिबात मान्य नाही. मला तिला एखाद्या राणीसारखं ठेवायचं आहे. लॉनमधील सर्व पाहुणे अत्यंत कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते. अनेकांच्या चेहऱ्यावर वा किती चांगला जावई आहे असे भाव होते. समीरने थोडा पॉज घेतला. मुग्धाकडे पाहत मोठ्या ऐटीत त्याने डोळा मारला आणि तो माईकवर म्हणाला, म्हणूनच मी एक मोठा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर लगेचच पुढच्याच महिन्यात मी आणि मुग्धा कायमचे लंडनला शिफ्ट होत आहोत. मुग्धा तिची इथली कॉलेजची नोकरी कायमची सोडणार आहे आणि लंडनमध्ये ती फक्त आणि फक्त आमचं नवीन घर सांभाळेल. शी विल बी द क्वीन ऑफ माय हाऊस. हे शब्द लॉनवरील साऊंड सिस्टीमवरून संपूर्ण वातावरणात घुमले आणि क्षणातच तिथे एक भयानक स्मशान शांतता पसरली. सनई चौघड्याचा तो मंगलमय नाद जणू एकाएकी गोठून गेला. टाळ्या वाजणारे हात तसेच हवेत थांबले. पाहुण्यांच्या चेहऱ्यावरील हास्य थिजले. पण या सगळ्यात सर्वात विदारक अवस्था मुग्धाची झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील तो स्वर्गीय आनंद, ते हास्य एका क्षणात उडून गेले. हातात धरलेली समीरची अंगठी तिला जड वाटू लागली. तिला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. लंडन? कायमचा शिफ्ट होणार? नोकरी सोडणार? घर सांभाळणार? हे सगळं काय होतं? समीरने तिला याबद्दल चुकूनही कधीच काही सांगितले नव्हते. नोकरी ही तिची ओळख होती, तिची अस्मिता होती. ती पूर्णपणे धक्क्यात होती. तिचे डोळे विस्फारले होते आणि ती एका गोंधळलेल्या, हरवलेल्या नजरेने समीरकडे पाहत होती. या जीवघेण्या शांततेत अचानक एक आवाज घुमला. एक खंबीर, करारी आणि अत्यंत शांत आवाज. तू मुग्धाला याबद्दल कधी विचारलंस समीर? हा आवाज माधवरावांचा होता. पण त्यात नेहमीचा तो मवाळपणा, तो बापाचा हळवेपणा अजिबात नव्हता. तो एका अशा माणसाचा आवाज होता ज्याने आपल्या मुलीच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उपसले आहेत. गर्दी दुभंगली आणि माधवराव अत्यंत शांत पण करारी पावलांनी मंचाच्या दिशेने पुढे आले. त्यांचा चेहरा एका तप्त पोलादासारखा कडक झाला होता. त्यांच्या डोळ्यात आज बापाची हतबलता नव्हती, तर एक धगधगती आग होती. समीर थोडासा गडबडला, पण त्याने लगेच चेहऱ्यावर खोटे हसू आणून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. अहो बाबा, तुम्ही असे का रिॲक्ट होताय? हे सरप्राईज होतं तिच्यासाठी, मी तिच्या भल्यासाठीच. सरप्राईज आणि फसवणूक यात खूप मोठा फरक असतो समीर. माधवरावांनी त्याचे बोलणे मध्येच तोडले. मंचावर चढून ते समीरच्या अगदी समोर उभे राहिले. त्यांच्या नजरेतली धग इतकी प्रखर होती की समीरला नकळत एक पाऊल मागे घ्यावेसे वाटले. तू मुग्धाला सरप्राईज देत नाहीयेस, तू तिला एका पिंजऱ्यात अडकवण्याचा कट रचत होतास. माधवराव अत्यंत थंड आणि भयंकर आवाजात म्हणाले, काय बकवास करताय तुम्ही? अहो सासूबाई, बघा यांना काय चाललंय हे. समीरने सुमतीबाईंकडे पाहत रागा करण्याचा आणि आवाज वाढवण्याचा प्रयत्न केला, पण सुमतीबाई डोळ्यात पाणी आणून तिथे स्तब्ध उभ्या होत्या. माधवरावांनी समीरच्या डोळ्यात डोळे घातले आणि प्रत्येक शब्द अतिशय सावकाश पण वजनाने उच्चारला. तुला आठवते समीर, बालेवाडी ते हिंजवडी, काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी आणि तो पांढरा मास्क, काळा चष्मा घातलेला तुझा तो शांत ड्रायव्हर. हे शब्द
कानावर पडताच समीरच्या चेहऱ्याचा रंग एकाच सेकंदात उडाला. त्याच्या हृदयाचा ठोका अक्षरशः चुकला. श्वास घशातच अडकला. काळा चष्मा, पांढरा मास्क, मर्सिडीज, बालेवाडी, हिंजवडी या शब्दांनी त्याच्या मेंदूत एका भयानक सत्याचा स्फोट घडवून आणला. त्याचे डोळे भीतीने मोठे झाले. माधवराव एक पाऊल पुढे आले आणि संपूर्ण लॉनला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात म्हणाले, मी तोच ड्रायव्हर आहे समीर, त्याच्या कॅबच्या मागच्या सीटवर बसून तू गेल्या काही आठवड्यात माझ्या लेकीला कुटुंबापासून तोडण्याचे, तिची नोकरी सोडवण्याचे आणि तिचे आर्थिक अधिकार हिरावून घेण्याचे सगळे कट रचलेस. फोनवर तुझ्या वकिलाशी आणि तुझ्या बॉसशी बोलताना तुला वाटलं तो अडाणी ड्रायव्हर काय समजणार, पण तुला माहीत नव्हतं की ज्या मुलीला तू पायखालची दासी बनवू पाहत होतास त्या ड्रायव्हर सीटवर तिचा जन्मदाता बाप बसला होता. हे सत्य बाहेर येताच समीरच्या पायाखालची जमीन भयानक वेगाने सरकली. त्याला वाटले जणू त्याच्या अंगावर वीजच कोसळली आहे. त्याच्या हातातला माईक थरथरू लागला. घसा पूर्णपणे कोरडा पडला आणि AC असलेल्या त्या वातावरणातही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याचा तो खोटा अहंकार, तो मगरूरपणा, तो लाखो रुपयांचा सूट, सगळं काही एका झटक्यात मातीमोल झालं होतं. तो अक्षरशः एका उघड्या पडलेल्या गुन्हेगारासारखा मंचावर उभा होता. पाहुण्यांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. अनेकांना काय घडतंय याचा अर्थच समजत नव्हता, पण समीरचा तो पांढरा पडलेला चेहरा, त्याची ती थरथरणारी अवस्था सगळ्यांना सर्व काही सांगून जात होती. मुग्धा मंचावर एका जागी खेळल्यासारखी उभी होती. तिच्या कानात बापाचे शब्द आणि समीरचा तो घाबरलेला उघडा पडलेला चेहरा यांचे पडसाद घुमत होते. तिचे प्रेमाने आंधळे झालेले डोळे आता पूर्णपणे उघडले होते. रविवारी बाबा जे सांगण्याचा प्रयत्न करत होते ते अक्षरशः खरे होते. या माणसाने तिला कायम अंधारात ठेवले होते. तिच्यावर प्रेम करण्याऐवजी त्याने तिला फक्त एक प्रोजेक्ट समजले होते. त्याची सूत्रे तो स्वतःच्या हातात ठेवू पाहत होता. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर फसवणुकीत निर्माण झालेला एक भयंकर संताप होता. तिने हातात धरलेल्या हिऱ्याच्या अंगठीकडे पाहिले आणि मग समीरकडे. तिच्या अंगातली ती सळसळती स्वाभिमानी स्त्री आता जागी झाली होती. ती मंचावर खंबीरपणे पुढे आली आणि तिने समीरच्या डोळ्यात थेट नजर भिडवली. आता जाब विचारण्याची वेळ तिची होती. मुग्धा मंचावर समीरच्या अगदीच समोर उभी होती. तिच्या डोळ्यात आता एका फसवलेल्या प्रेयसीचे अश्रू नव्हते, तर एका स्वाभिमानी स्वतंत्र स्त्रीचा संताप धगधगत होता. तिने जाब विचारण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात माधवराव तिच्या बाजूला येऊन उभे राहिले. त्याने अत्यंत शांतपणे आपल्या कोटाच्या आतल्या खिशातून एक फाईल काढली. तीच फाईल जिथे समीरच्या खोटेपणाचे, त्याच्या अहंकाराचे आणि मुग्धाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कटाचे सगळे काळे सत्य दडलेले होते. मुग्धा, बाळा, हे पहा. माधवरावांनी ती फाईल मुग्धाच्या हातात दिली. त्यांचा आवाज आता शांत होता, कारण वादळ आता समीरच्या आयुष्यात येणार होते. मुग्धाने ती फाईल उघडली. वरच ब्रिटिश एअरवेज 27 ऑगस्टच्या 2 वन वे तिकिटांचा फ्लाईट नंबर आणि तारीख लिहिलेली नोंद होती. खाली लंडन ट्रान्सफर, फ्लाईट नंबर, लीज रद्द करण्याचा उल्लेख आणि वकिलाशी झालेल्या संभाषणातील महत्त्वाच्या नोंदी होत्या. त्यात मुग्धाचे सर्व आर्थिक अधिकार आणि मालमत्तेवरील हक्क समीरच्या नावावर करण्याच्या ड्राफ्टची मागणी केली होती. मुग्धाच्या हातातले ते कागद थरथरत होते, पण ती भीती नव्हती, तो राग होता. ज्या माणसाला तिने आपला जीवनसाथी मानले, त्याच्यासोबत तिने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली, तो माणूस तिच्यावर प्रेम करत नव्हता, तर तो तिला फक्त स्वतःच्या मर्जीनुसार चालणारी एक बाहुली बनवू पाहत होता. तिला लंडनला नेऊन तिची ओळख, तिचे करिअर, तिचे स्वातंत्र्य संपवून तिला पूर्णपणे स्वतःवर अवलंबून ठेवण्याचा त्याचा हा डाव होता. मुग्धाने ती फाईल जोरात बंद केली आणि ती नजर वर करून समीरकडे पाहू लागली. समीरच्या चेहऱ्यावरचा घाम आता स्पष्ट दिसत होता. तो कसा तरी कोरडा घसा ओला करत म्हणाला, मुग्धा, तू गैरसमज करून घेतेस. हे सगळं मी तुझ्यासाठीच, आपल्या भल्यासाठीच करत होतो. लंडनमध्ये लाईफस्टाईल किती चांगली आहे. तुला काम करायची काय गरज आहे? आय वॉज जस्ट प्लॅनिंग अ बेटर फ्युचर फॉर अस. शट अप समीर, जस्ट शट अप. मुग्धाचा आवाज मंचावरून असा काही कडाडला की खाली उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. ती एक सुशिक्षित, स्वतःच्या पायावर उभी असलेली प्राध्यापिका होती. कुणाचीही लाचार दासी नव्हती. बेटर फ्युचर? कुणाचं फ्युचर? ज्या भविष्यात माझा सहभाग नाही,
ज्या निर्णयात माझं मत विचारलं गेलं नाही ते माझं भविष्य कसं असू शकतं? समीर, तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस. प्रेमात आदर असतो, स्वातंत्र्य असतं, एकमेकांच्या स्वप्नांची कदर असते. पण तुला एक सहचारिणी नको होती. तुला तुझा हुकूम मानणारी एक गुलाम हवी होती. समीरचा अहंकार दुखावला गेला. मुग्धा, तू तमाशा करते सर्वांसमोर. मी काय चुकीचं ठरवलं होतं? तुला राणीसारखं? मला तुझ्या पैशांच्या सोन्याच्या पिंजरातली राणी नाही, तर स्वतःच्या पायावर उभी असलेली एक स्वतंत्र स्त्री राहायचं आहे. मुग्धा अत्यंत ठामपणे म्हणाली, माझं करिअर, माझं स्वातंत्र्य आणि माझे आईवडील यापेक्षा मोठा कोणताही मोठेपणा मला नको आहे. तू मला ओळखण्यात खूप मोठी चूक केलीस समीर. असे म्हणत मुग्धाने आपल्या डाव्या हाताच्या बोटात घातलेली ती लाखो रुपयांची हिऱ्याची अंगठी शांतपणे काढली. तिच्या या कृतीने संपूर्ण लॉनवर श्वास रोखले गेले. तिने ती अंगठी समीरच्या हातात अत्यंत खंबीरपणे टेकवली. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं हे खरं आहे, पण आता मला तुझी आणि तुझ्या या खोट्या प्रेमाची किळस येते. हा साखरपुडा, हे नातं मी आत्ता या क्षणी मोडत आहे. यू आर फ्री टू गो टू युअर लंडन अलोन. मुग्धाचे ते शब्द एखाद्या विजेसारखे कोसळले. मंचाखाली आणि पाहुण्यांमध्ये एकच सन्नाटा पसरला. समीरला आता तिथे उभे राहणेही अशक्य झाले होते. त्याचा तो खोटा रुबाब, त्याची ती ऐट सगळी मातीत मिसळली होती. 500 लोकांसमोर एका मुलीने त्याच्या अहंकाराचे तुकडे तुकडे केले होते. अत्यंत अपमानित अवस्थेत खाली मान घालून तो मंचावरून उतरला आणि गर्दीतून वाट काढत लॉनच्या बाहेर निघून गेला. समीर गेल्यावर मात्र नातेवाईकांमध्ये नेहमीप्रमाणे कुजबूज सुरू झाली. अरे रे, केवढं चांगलं स्थळ होतं. आता या मुलीची लग्न कोण करणार? लग्नाच्या मंडपातून असं नातं मोडणं बरं नव्हे. असे पारंपरिक टोमणे आणि सल्ले सुरू झाले. पण त्या क्षणी माधवराव मुग्धाच्या पाठीशी एका भक्कम पर्वतासारखे उभे राहिले. त्यांनी मुग्धाच्या खांद्यावर हात ठेवला आणि गर्दीकडे पाहत अत्यंत करारी आवाजात म्हणाले, माझ्या लेकीचा साखरपुडा मोडला याचं मला दुःख नाही, तर माझी लेक एका सैतानाच्या तावडीतून वाचली याचा मला अभिमान आहे. लोक काय म्हणतील या भीतीने मी माझ्या मुग्धाचं आयुष्य असा माणसाच्या हातात उद्ध्वस्त होऊ देणार नाही. माधवरावांचे हे वाक्य ऐकताच मंचावर असलेल्या सुमतीबाईंनीही मुग्धाला घट्ट मिठी मारली. बापाचा तो भक्कम आधार आणि आईची ती उबदार मिठी पाहून कुजबुजणाऱ्या नातेवाईकांच्या तोंडाला कुलूप लागले. काहींच्या डोळ्यात तर या धाडसी निर्णयासाठी कौतुकाचे अश्रू तरळले. तो दिवस जसा संपला तशी लॉनवरची गर्दी पांगली. रात्री कोथरूडच्या घरात फक्त तिघेच उरले होते. घरातली शांतता आता तणावाची नव्हती, तर एका मोठ्या वादळातून सुखरूप बाहेर आल्याची होती. मंचावर अत्यंत खंबीरपणे उभी असलेली मुग्धा घरात आल्यावर मात्र कोलमडली. ती लहान मुलीसारखी माधवरावांच्या कुशीत शिरली आणि ढसाढसा रडू लागली. तिच्या मनात साठलेला तो धक्का, तो विश्वासघात आणि तुटलेल्या स्वप्नांचे दुःख अश्रूंच्या रूपात बाहेर पडत होते. बाबा, आय एम सॉरी बाबा. तुम्ही मला सांगत होतात, पण मी तुमच्यावरच चिडले. मला माफ करा बाबा. तुम्ही नसतात तर माझं आयुष्य संपलं असतं. ती हमसून हमसून रडत होती. माधवरावांनी लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्यांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होते, पण ते सुखाचे होते. रडून घे बाळा, सगळं दुःख वाहून जाऊ दे. हे अश्रू एका नव्या आणि सुंदर पहाटेची सुरुवात आहे. त्या रात्री त्या घरात एक साखरपुडा मोडला होता, पण एका बाप आणि लेकीचं नातं मात्र कायमचं जिंकलं होतं. काळ पुढे सरकत होता. कोथरूडच्या जोशींच्या घरात आलेलं ते भयंकर वादळ आता पूर्णपणे शमलं होतं. त्या घटनेला आता 7-8 महिने उलटून गेले होते. मुग्धा त्या धक्क्यातून आणि मानसिक तणावातून आता पूर्णपणे सावरली होती. सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले, पण माधवराव आणि सुमतीबाईंनी तिला एखाद्या लहानग्या रोपासारखं पुन्हा प्रेमाने जपले. मुग्धाने स्वतःला कॉलेजमधील नोकरीत आणि मुलांच्या शिक्षणात पूर्णपणे झोकून दिले. तिच्या चेहऱ्यावरचे ती निरागस खळखळून हसणे आता पुन्हा परतले होते. मुग्धाच्या आयुष्यात आलेले ते अस्थिरतेचे सावट कायमचे दूर झाल्यामुळे माधवरावांच्याही मनावरचे खूप मोठे ओझे हलके झाले होते. त्यांनी ती ट्रॅव्हल कंपनीची नोकरी त्याच दिवशी सोडून दिली होती. ज्या कारणासाठी नियतीने त्यांच्या हातात ते स्टेअरिंग दिले होते ते काम आता पूर्ण झाले होते. एके दिवशी सुमतीबाईंच्या एका दूरच्या नातेवाईकांकडून मुग्धासाठी एक स्थळ चालून आले. मुलाचे नाव होते रोहन. रोहन पुण्यातच एका नामांकित आर्किटेक्चर फर्ममध्ये मुख्य आर्किटेक्ट म्हणून कार्यरत होता. अत्यंत सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि अतिशय समजूतदार विचारांचा असा तो तरुण होता. सुरुवातीला मुग्धा थोडी साशंक होती, कारण समीरच्या घटनेने तिच्या मनावर एक खोल ओरखडा उमटवला होता.
पण माधवरावांच्या आग्रहाखातर ती रोहनला भेटायला तयार झाली. माधवरावांनी मात्र तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही. त्यांनी तिला स्पष्ट सांगितले होते, निर्णय तुझाच असेल, आम्ही फक्त तुझ्या पाठीशी उभे राहू. त्यामुळे मुग्धानेही घाई न करता स्वतःला वेळ देत रोहनला भेटण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मुग्धा आणि रोहनची पहिली भेट झाली तेव्हा मुग्धाला एका खऱ्या जीवनसाथीचा अर्थ समजला. समीरसारखा स्वतःच्याच पैशांचा आणि हुद्द्याचा बडेजाव मारणारा खोटा अहंकार रोहनमध्ये अजिबात नव्हता. रोहनने अत्यंत शांतपणे आणि आदराने मुग्धाशी संवाद साधला. मुग्धा, मला तुझ्या करिअरबद्दल आणि स्वप्नांबद्दल ऐकायला आवडेल. रोहन अत्यंत नम्रपणे म्हणाला, मला एक अशी जीवनसाथी हवी आहे जिचे स्वतःचे विचार असतील, जिचे स्वतःची एक ओळख असेल. लग्न म्हणजे कोणी एकाने दुसऱ्यावर अधिकार गाजवणे नाही, तर दोघांनी मिळून एकमेकांना पुढे नेणे आहे. तुझी कॉलेजमध्ये नोकरी ही तुझी ओळख आहे आणि त्याचा मला अभिमानच वाटेल. रोहनचे ते शब्द ऐकून मुग्धाच्या डोळ्यात पाणी तरळले होते. तिला ती जशी आहे तशी स्वीकारणारा, तिच्या स्वातंत्र्याचा आणि तिच्या मतांचा खऱ्या अर्थाने आदर करणारा जोडीदार तिला मिळाला होता. माधवरावांनीही रोहनला पूर्णपणे पारखून घेतले आणि त्यांच्या एका पारखी बापाच्या नजरेने रोहनला 100पैकी 100 गुण दिले. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने मुग्धा आणि रोहनचे लग्न ठरले. काही काळानंतर तो सुदिन उजाडला. पुण्याच्या एका सुंदर आणि भव्य मंगल कार्यालयात मुग्धा आणि रोहनच्या विवाह सोहळा पार पडत होता. सनई चौघड्याचे मंगलमय सूर आसमंतात घुमत होते. पिवळी जरतारी नऊवारी साडी, नाकात मोत्याची नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावलेली मुग्धा आज खऱ्या अर्थाने एखाद्या साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आज कोणतीही हुरहुर किंवा भीती नव्हती, तर एका खऱ्या आणि सुरक्षित प्रेमाचा अथांग आनंद होता. मंगलाष्टके पूर्ण झाली. रोहनने अत्यंत प्रेमाने मुग्धाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. माधवरावांनी जेव्हा आपल्या लेकीचे कन्यादान केले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. पण हे अश्रू हतबलतेचे नव्हते, तर कृतार्थतेचे होते. आज त्यांनी आपल्या काळजाचा तुकडा एका अत्यंत योग्य, सुरक्षित आणि समजूतदार माणसाच्या हाती सोपवला होता. लग्न लागले, जेवणावळी पार पाडल्या आणि तो सर्वांना रडवणारा क्षण आला, पाठवणीचा. सुमतीबाई मुग्धाला गळ्याला लावून हमसून हमसून रडत होत्या. नातेवाईकांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. माधवराव मात्र एका कोपऱ्यात जड अंतःकरणाने उभे होते. आपल्या लेकीला सासरी पाठवताना बापाचे काळीज कसे तीळ तीळ तुटते हे फक्त एका बापालाच माहिती असते. मुग्धा आईची समजूत काढून हौस माधवरावांच्या जवळ आली. आपल्या पाठीशी एखाद्या पक्क वटवृक्षासारख्या उभ्या असलेल्या आपल्या बापाला पाहताच तिचा बांध पूर्णपणे फुटला. ती धावत जाऊन माधवरावांच्या कुशीत शिरली आणि त्यांना घट्ट मिठी मारून रडू लागली. बाबा, हुंदके देत मुग्धा म्हणाली, बाबा, त्या दिवशी जर तुम्ही गाडीत ते सत्य ऐकलं नसतं आणि मला वाचवलं नसतं तर आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तुम्ही मला फक्त जन्म दिला नाही बाबा, तर तुम्ही मला माझं हरवलेलं आयुष्य, माझा स्वाभिमान परत मिळवून दिलात. माधवरावांच्या डोळ्यातूनही सुखाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी मुग्धाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. वेडी आहेस तू बाळा. माधवरावांचा आवाज दाटून आला होता. बापाचं काळीज असतं ग ते. लेकीच्या आयुष्यात येणारं संकट बापाला आधीच जाणवतं. बाळा, प्रेमात पडणं खूप सोपं असतं, पण ते प्रेम खरं आहे की खोटं हे ओळखायला शिकायला हवं. जो माणूस तुझ्या स्वातंत्र्याचा, तुझ्या मतांचा आणि तुझ्या अस्तित्वाचा आदर करत नाही तो कधीच तुझा चांगला जोडीदार होऊ शकत नाही. रोहन खूप चांगला मुलगा आहे. तो तुझ्या स्वप्नांचा आदर करेल. आता नव्या आयुष्यात फक्त आनंदाने राहायचं, मागे वळून पाहायचं नाही. मुग्धाने मान डोलावली. तिने खाली वाकून माधवराव आणि सुमतीबाईंच्या पायांवर डोके ठेवले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. रोहनने अत्यंत आदराने मुग्धाचा हात हातात घेतला आणि तिला गाडीकडे घेऊन गेला. फुलांनी सजवलेली ती गाडी हळूहळू मंगल कार्यालयाच्या बाहेर पडली. माधवराव आणि सुमतीबाई एकमेकांचे हात घट्ट धरून त्या गाडीकडे पाहत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अपार शांती आणि समाधान होते. खरे प्रेम हे फक्त मोठ्या मोठ्या शब्दात आणि आश्वासनात नसते, तर ते एकमेकांबद्दलच्या आदरात, स्वातंत्र्यात आणि समानतेत असते. प्रेमात आंधळे न होता आपला जोडीदार आपल्याला एक व्यक्ती म्हणून सन्मान देतो की नाही हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि जगाच्या पाठीवर कोणत्याही संकटात एक बाप आपल्या लेकीसाठी कोणत्याही थराला जाऊन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो, हेच या कथेचं मोठं आणि मनाला भिडणारं सत्य आहे. तुमच्या मते लग्नाआधी जोडीदाराचा स्वभाव, विचार आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दलचा दृष्टिकोन ओळखणं किती महत्त्वाचे आहे?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच विचार करायला लावणारी कथा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.